जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं प्रदून केंद्रे व्लॉगमध्ये। तर व्लॉगचा असा काय प्लॅन नव्हता, माझी एक छोटीशी मीटिंग होती पवईला, पण म्हणलं आता चाललो आहेस तर 2 दिवस थांबावं, आपली आत्या पण आहे तिकडं, तिच्यापाशी थांबावं। आणि आजकाल जास्त व्हायरल होतोय तो मरीन ड्राईव्हचा सनसेट, त्यातल्या त्यात जुहू बीच कसा दिसतो रात्री वगैरे, असं म्हणजे माझ्याकडे टाईम नसणार आहे, मी रात्री तिथं जाऊ शकेल कारण मीटिंग जास्त चालणार आहे। तर म्हणलं करावं व्लॉग आणि दाखवावं तुम्हाला मुंबईमधले बेस्ट प्लेसेस जे की तुम्ही 2 दिवसामध्ये विजिट करू शकता। तर चला मग सुरू करूया व्लॉगला एका छोट्याशा इंट्रो। आता आलो आहे इथं लोणावळ्यात, आणि लोणावळ्यात येऊन लोणावळ्याची फेमस चक्की नाही खाल्ली असं होत नाही, घेऊया मस्तपैकी चक्कीची शॉपिंग करू जाऊ। आलो आता घाटात, आणि दरवेळेस इथे येऊन हा व्ह्यू पाहणं माझ्या रुटीनमध्ये, आणि ते रुटीन केलं। आता इथून जाऊया पुढं। तर मेन विषय म्हणजे ह्या पावसानं लाज सोडून दिली। आता हिवाळा आहे तरी पाऊस पडतोय, आणि आम्ही आलो आता जुहू बीचला, मागं बीच आहे। आता 7 वाजलेत, काय काय करतो एक्सप्लोर काय काय नाही, 1-2 स्पॉट करणार आहे। आता हे जुहू बीच आणि मरीन ड्राईव्ह खतम। आता दुसरा स्पॉट जो आहे आपलं सिद्धिविनायक मंदिर। आरतीचा टाइम चालू आहे। प्लॅन नव्हता, मरीन ड्राईव्हला जातो तर आम्ही आलो सिद्धिविनायकला, आणि आरती पण झाली। तर आता सकाळपासून आम्ही फिरतोय, आणि माझं काम पण झालं, आणि सोबत 2 स्पॉट पण झाले, आणि आता लागली भूक। 8-8:30 वाजायला लागलेत, आणि सकाळी फक्त पोहे खाल्लेले। तर मग आता आम्हाला इथं नशिबानं आपलं म्हणजे चांगलं आपल्याला माहीत असलेलं शिवराज ढाबा हॉटेल भेटले, तर तिथं आम्ही करतो जेवण। ह्या 2 दिवसाच्या 1 दिवसाच्याच म्हणा, 2 दिवसाच्या नाही 1 दिवसाची सुद्धा ही ट्रिप। त्याच्यात 3रा स्पॉटला आपण आलो आहे ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया, आणि इथून जाऊन जाणार आपण मरीन ड्राईव्ह। तर जात जात बाबा स्पेशल फालुदा खातोय, भाई क्वालिटी 1 नंबर आहे। तर भाई आता आपण मुंबई एक्सप्लोर करून जात होतो वापस पुण्याला। तर वाटत आपण बदलापूरहून चाललो होतो, आणि वाटत बदलापूरमध्ये असं स्मारक भेटलं, एकदम मन भरून आलं भाई। कसं आहे स्मारक, 1 नंबर बनवलं। आणि आपला एवढाच मुंबई एक्सप्लोरिंग ब्लॉग संपला नाही, तर आपण दर्शन घेणार आहेत नवसाला पावणाऱ्या महडच्या वरद विनायकाचं, आणि तिथून पुढं पुणे।
तर आपल्याला खूप जास्त एक्सप्लोअर करायचं होतं, पण 3-4 स्पॉट करू शकलो कारण पावसामुळे एवढं ट्रॅफिक वाढलं होतं. आणि काय आता हिवाळा असल्यामुळं रेनकोट काय कॅरी केलं नव्हतं सोबत, आणि या पावसामुळं मुंबईचा पण प्लॅन असा वर झाला आहे. तर भावानू ही हिवाळा आहे असं वाटणं गेलं की हिवाळा चालू आहे, एवढा नुसता पाऊस पडायला. काल 3 वेळा भिजलोय आणि आता येताना पूर्ण गणपतीपासून पूर्ण भिजतच चाललोय. आणि आता आलो खंडाळ्यात आणि नुसता पाऊस. मग कसा वाटला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत, तोवर मजा घ्या.